नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नाळोद येथील पांझरा नदीवरील वाळू ठेक्याचा लिलाव ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तो रद्द करण्याची मागणी केली आहे. नदीतील वाळू उपशामुळे पाणी पातळी घटून पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच कविता वाघ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच व न्याडोद ग्रामस्थ आज रोजी कलेक्टर ऑफिसला आलो असता 25/2/2026 रोजी न्याडोद गावाचा रेती ठिय्याचा निलाव झालेला आहे. परंतु 18/11/2025 रोजी आम्ही या ठिकाणी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सवर मीटिंग झाली असता आम्ही त्या ठिकाणी हरकत नोंदवली. तरी हरकत नोंदवली असता कलेक्टर यांनी ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता डायरेक्टली निलाव प्रक्रिया ही पूर्ण केली. आम्ही आयुक्त, उपायुक्त, तहसीलदार, कलेक्टर, प्रांत आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिली की न्याडोदचा रेती उपसा हा बंद झाला पाहिजे. परंतु शासनाने तिथं न लक्ष देता डायरेक्टली निलाव करून यांनी ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता डायरेक्टली निलाव करून टाकला आहे. परंतु त्यांना एवढं माहिती नाही की न्याडोद गावामधनं जवळपास 10 गावांना पाणीपुरवठा आहे. त्यामध्ये बिलाडी आहे, नगाव आहे, नवलनगर आहे, नावरा आहे, कुंडाणा आहे, विश्वनाथ आहे, सोकोड आहे, सातारा आहे, मोहाडी आहे आणि धमाना आहे आणि मुख्यतः न्याडोदी या सगळ्या गावांना न्याडोदवरनं पाणीपुरवठा होतो. परंतु जर हे नॅचरल रेतीचं फिल्टर जर उचललं गेलं तर भविष्यात या गावांना फार मोठ्या प्रमाणात आरोग्याचा धोका निर्माण होणार आहे. म्हणून भीषण रोगराई पसरणार आहे. कारण धुळ्याचं सांडपाणी हे पांझरा नदीमध्ये सोडलं जातं आणि त्या पांझरा नदीचं पाणी हे डायरेक्ट विहिरींना येईल आणि विहिरींना आल्यावर प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न हा निर्माण होणार आहे. म्हणून मेहरबान कलेक्टर साहेबांनी आज हे निवेदन आम्ही दिलं म्हणून हे यांनी स्वीकारावं आणि हा त्वरित ठिय्या रद्द करावा अशी आम्ही या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत. आणि याच्यापूर्वी 23/2023 नोव्हेंबर 2023 तृप्ती घोडमिसे मॅडम आली असता गावामध्ये ग्रामसभा झाली आणि त्या दिवशीसुद्धा सगळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन या ठिय्याला विरोध केला होता. तरी आज हा निलाव झालेला आहे. हा निलाव काही करून रद्द व्हावा अशी आम्ही विनंती करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.